आज आपण बनवूया शिळ्या चपातीचे पोहे। मिक्सरचं भांडं घेऊ, चपातीचे तुकडे करू। चपाती तुकडे केले की मिक्सरच्या भांड्यात टाकू। मिक्सरच्या भांड्यात टाकून झाले की मिक्सरला आपण त्याला फिरून घेऊ एकदा। एका डिश मध्ये काढू। डिश मध्ये काढले की गॅस चालू करू। गॅसवर कढई ठेवू, तेल टाक। तेल गरम झाले की त्यात मोहऱ्या, कांदा, मिरची, टोमॅटो, गाजर, माझ्याकडे कोथिंबीर नाही, मी कढीपत्ता टाकते। गाजर मी याच्यामुळे टाकले की मला कच्चं खायला आवडत नाहीये। शेंगदाणे त्याला मिक्स करून घेते। मिक्स केलं, चांगलं मिक्स झालं की त्यात हळद टाकू, चटणी टाकू, त्याला मिक्स करून घेऊ आणि जे बारीक मिक्सर मधून काढले चपातीचे तुकडे ते त्यात टाकून घेऊ। टाकून घेता त्याला थोडंसं मिक्स करून घेऊ। त्यात पुन्हा चवीनुसार मीठ टाकू। मीठ थोडं कमीच टाकू कारण आपण चपातीमध्ये मीठ असतं ना, त्याच्यामुळे थोडंसं कमीच टाकू मीठ। त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। बघू शकता आपले चपातीचे पोहे रेडी आहेत। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हां, कमेंट करून सांगा कसे वाटले तर। थँक्यू।